या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय संजय शिरसाटजी, पद्मश्री परमपूजनीय सर्व भंतेजी, नामदेवरावकडे युवकांना प्रेरित करणार आपण या विधेयकाचा अर्थ खूप लोकांनी वेगळा काढला। मी याच्या समितीचा अध्यक्ष होतो। या समितीमध्ये विरोधी पक्षाचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आपले जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, सतेज बट्टी पाटील असे मोठे मोठे त्या ठिकाणी अनुभव असलेले लोक होते। शिवसेनेचे होते, राष्ट्रवादी सर्व पक्षाचे। पण महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक जे आपण आणतोय, कायदा आणतोय, हा कायदा महाराष्ट्राचं अत्यंत महत्वाचं जे समाजामध्ये विष पेरणारे, समाजामध्ये विष पेरवून नक्सलाईट विचाराकडे युवक पिढीला डायव्हर्ट करणारे जे लोक आहेत त्या लोकांना पायबंदी घालण्याकरता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजाला अस्वस्थ करणारे जे लोक आहेत त्यांचा एक मोठा चाप या विधेयकातनं बसणार आहे। खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या ठिकाणी या विधेयकाला साथ दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। या निमित्ताने अहिल्यादेवी यांची त्रिशताब्दी झाली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन निर्मित, प्रणव पाटील संपादित आणि ऋषिकेश सकनूर जिल्हा उपाध्यक्ष भाजप परभणी आणि विवेक विचार मंचाचे कार्यकर्ते यांचं जोरदार टाळ्या वाजवून या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं। आणि त्याचबरोबर मी मोहन बावनकुळे साहेबांना विनंती करेन की जे सगळे भंतेजी इथे उपस्थित आहेत तर आपण जाताना शिवरदान डॉक्टर संघोषजी, नागवंशजी आणि अश्वजीत हे 10 भंतेजी विशेष सत्कार, विशेष सन्मान अत्यंत आवश्यक आहे। तो माननीय मंत्री महोदय त्याचबरोबर उपस्थित सर्व सदस्य करत आहेत। यानंतर आपण अध्यक्षीय भाषण पद्मश्री नामदेव कांबळे सर यांचे आजचे प्रमुख आणि विषयाला न्याय देणारे, विषयाच्या जवळ नेणारे आणि आजच्या सामाजिक न्यायाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याशी संवाद साधणारे शिवरदान झाले की आपण माननीय अध्यक्षांचं भाषणाला सुरुवात करणार आहोत। सर्वांनी आसनस्थ व्हावे। मी पद्मश्री नामदेव कांबळे सरांना विनंती करेन त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण सर्वांसमोर मांडावं। या नागपूरमध्ये पाडण्याचं काम, सामाजिक समतेचं काम करण्याचं काम या ठिकाणी आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते मिळून करतायत। सर्व धर्माचे, सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी नागपूरला पुरवण्याचं